मंडळी नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये संगत, सोबत, मैत्री किंवा सहवास कुणाचा करू नये आणि त्यांनी आपलं नेमकं काय नुकसान होतं हे थोडक्यात पाहणार आहोत. ही जी तरुण मित्रमंडळी आहेत ना, ही जास्त करून कोणताही विचार न करता कोणासोबतही मैत्री करतात. आता ते निर्मळ असतात. आपली जी मुलं आहेत ना, त्यांना हे खाचखळगे माहीत नसतात आयुष्यात. पण मित्रांनो, तुम्ही कितीही सद्गुणी असाल, तुम्ही कितीही चांगले असाल, पण जर तुम्ही नको त्या व्यक्तीच्या सहवासात आलात, नको त्या व्यक्तीशी जर सोबत केली, मैत्री केली, तर तुमचं नुकसान होणार. हे मी नाही, संत वचन सांगते. थोडक्यात मी घेतो. संत तुकारामांचा एक अभंग आहे बघा. सगळ्यात कठीण पदार्थ कोणता आहे? सगळ्यात कठीण पदार्थ. वैज्ञानिकदृष्ट्या उत्तर द्या तुम्ही. अगदी बरोबर, हिरा. हिरा हिरा हा सगळ्यात कठीण असणारा पदार्थ आहे. बरोबर आहे. संत तुकारामांचा एक अभंग आहे त्याच्यावर. काय म्हणतात संत तुकाराम माहिती आहे का? हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी. म्हणजे हा लाख मोलाचा हिरा जर आपण ऐरन, तुम्ही घिसाडी वगैरे जर बघितले असाल ना, ऐरन असते, त्याला इंग्लिशमध्ये एनव्हिल असं म्हणतात. त्याच्यावर जरी हिरा ठेवला आणि वरून घन, इट इज अ लार्ज टाईप ऑफ हॅमर, मोठा हातोडा म्हणजे घन म्हणतो त्याला आपण, छोटा वगैरे नाही, त्यानं जरी असा बडवला तरीही, शब्दशः अर्थ घेऊ नका, पण सांगण्याचं तात्पर्य काय की इतका असा हा मजबूत कठीण असणारा पदार्थ, ज्याला खूप असं मोल आहे या जगामध्ये हिऱ्याला, हे तर तुम्हाला मी सांगायची गरज नाही. असा हा तेजस्वी हिरा जर आपण ऐरणीवर ठेवून घनानं जरी बडवला तरी तो दुभंगत नाही, तो नाश पावत नाही. म्हणजे तो मजबूत आहे. त्याला ती उपमा जरी दिली तरी एवढं लक्षात ठेवा, तो मजबूत आहे. पण असाच असणारा हा हिरा, ज्याला तेज आहे, चमक आहे आणि त्याच्यामुळं त्याला खूप असं मोल आहे, तो हिरा नको त्याच्या जर संगतीत गेला तर तो निस्तेज होतो. म्हणजे तो स्वतःचं तेज नाश पावतो त्याचं. त्याच्यानंतर त्याला जी किंमत आहे, जे मोल आहे, ते मोलही नाश पावते. म्हणून पुढंच एक संत वचन आहे. काय म्हणतात महाराज? की ढेकुणाच्या संगे, ढेकुण बेडबग, खटमल इन हिंदी, इन इंग्लिश बेडबग, हिंदीमध्ये खटमल म्हणतो, मराठीमध्ये आपण ढेकुण म्हणतो. ढेकुणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. अरे बाबा, हे असा अनमोल असणारं रत्न, हा जो हिरा आहे, हा हिरा इतका मजबूत होता, ज्याला तुम्हाला कोणती उपमा दिली मी तुम्हाला सांगितलेले. तोच हिरा जर नको त्याच्या संगतीत, इथं उदाहरण म्हणून ढेकुण हे आपल्याला सांगितलेलं आहे महाराजांनी, त्याच्या संगतीत जायला नको होतं यांनी, कोणी? हिऱ्यांनी. आता शब्दशः फुटला, शब्दशः दुभंगला असा त्याचा अर्थ नाही, लक्षार्थ घ्या. काय लक्षार्थ आहे? तर त्या ढेकुणाच्या मलमूत्राने हा जो तेजस्वी असणारा हिरा, त्याचं तेज लोप पावलं. आणि मग त्याला कोणी घेणार आहे का बाजारात? त्याला लाखो रुपये कोणी खर्चून खरेदी करणार आहे का? अजिबात नाही. म्हणून महाराज म्हटले की ढेकुणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. तर ही जी कुसंगत आहे ना बाबा, अरे बापरे, शब्द एक बघा, साधू तैसा. म्हणजे ज्या माणसानं लोभ, मोह, मद, मत्सर सगळं स्वतःपासून दूर केलं, त्याला आपण साधू म्हणतो. अरे असा तपस्वी माणूस जरी या कुसंगती असणाऱ्यांच्या संपर्कात गेला, कुटाळ लोकांच्या संपर्कात गेला, वाईट विचारांच्या लोकांच्या संपर्कात गेला, तर तो पण नाडीला जातो, तो पण पथभ्रष्ट होतो. आलं का लक्षात? आपण तर सामान्य माणसं आहोत. म्हणजे त्याचं गांभीर्य लक्षात घ्या तुम्ही, लक्षार्थ तुम्ही घ्या तो समजून. काय म्हणतात महाराज? कुसंगे नाडीला साधू तैसा. जर या वाईट लोकांच्या संगतीमध्ये साधू सारखं जरी व्यक्तिमत्व गेलं तरी तेही पथभ्रष्ट होते. आपण तर अतिसामान्य माणसं आहेत. मग आपण किती दक्ष असलं पाहिजे या कुटाळांपासून, या कुसंगतीपासून, या वाईट विचारांच्या लोकांपासून आपण 100 हात लांब. बाबा तू तुझा तिकडच राहा.
का? कारण मी लाख मोलाचा हिरा आहे. मला तुझ्या संपर्कात येऊन माझं तेज मला नाश पावू द्यायचं नाही. माझी अनमोल असणारी किंमत मला तुझ्या संपर्कात येऊन नष्ट होऊ द्यायची नाही, कारण तू ढेकून आहेस. तू ढेकून आहेस. आणि महाराजांनी सांगितलं होतं की ढेकुणाच्या संगे हिरा जो गंगला. नाही जायचं. त्यांचे मलमूत्र आपल्या अंगावर घ्यायचे का आपण आपलं तेज नाश करून घ्यायचं का? तर माझी या तरुण मित्रमंडळींना नम्र विनंती आहे की 100दा विचार करत जा की आपण कुणाच्या सहवासात जास्त राहतो. ही सोबत, ही मैत्री आपल्या लाभाची आहे का आपल्या तोट्याची आहे? तर जास्तीत जास्त आपल्या तरुण मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. ज्या मंडळीने चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतो मंडळी. धन्यवाद.